तर इराण इस्रायल युद्धाचा थेट फटका धाराशिवमध्येही बसलाय। हॉटेल व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसलाय। गॅस मिळत नाहीये, हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले। तर हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडलेले आहेत। तिकडे नागपूर, मुंबई या ठिकाणी देखील हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडल्याचं आपण पाहिलंय। तर धाराशिवमध्ये पण तशीच काहीशी स्थिती आहे। हॉटेल व्यावसायिक चांगलेच अडचणीत सापडलेले आहेत। इस्रायल इराण युद्धाचा परिणाम भारतावर थेट होताना आपण पाहतोय। युद्धाचा थेट परिणाम जो आहे तो आता धाराशिवमध्ये देखील दिसायला सुरुवात झालेली। धाराशिव जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर कमर्शियल जो गॅस आहे तो ग्राहकांना मिळताना पाहायला मिळत नाही। अनेक जिल्ह्यातील जे गॅस एजन्सी आहेत त्यांनी आपली कार्यालय बंद केलेली आहेत। त्यांचे गॅस एजन्सी जे आहेत त्या कुलूप बंद केल्याची परिस्थिती जी पाहायला मिळते। आता हे जे सिलेंडर आहे मी आता कळंब तालुक्यातील एका गॅस एजन्सीवर आहे। या ठिकाणी हे पूर्ण रिकामे सिलेंडर आहेत। अगदी केंद्र सरकारने ज्या पद्धतीने निर्देश दिले त्यानुसार खाजगी किंवा कमर्शियल गॅस जो आहे त्याचा पुरवठा बंद केलेला आहे। त्यामुळे कुठेतरी याचा थेट फटका जो आहे तो हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर बसताना पाहायला मिळतोय। हे सर्व हॉटेल व्यावसायिक आपल्या सोबत आहेत, काही गॅस एजन्सीचे मालक आपल्या सोबत आहेत। नेमकं काय फटका बसतो आपण त्यांच्याकडून बातचीत करणार आहोत। मला सांगा, कधीपासून गॅस पुरवठा बंद आहे? 2-3 दिवस झालं बंद आहे। 3 दिवस कशामुळे? त्या कंपनीनं वरूनच गाड्या भरण्यात झाल्यात कमर्शियलच्या। त्या युद्धाचा म्हणजे कमर्शियल बंद आहे, फक्त डोमेस्टिक चालू आहे, आपल्या घरगुती चालू आहे फक्त। कशामुळे? युद्धामुळं आता तुमच्याकडे हॉटेलवाले येतात काय? हो येतात ना, पण काही पर्यायच नाही त्याला। मग आम्ही त्याला नाही, मग कंपनीचेच गाईडलाईन तसे की बंद आहे वरूनच, म्हणून गाड्या भरण्यात झाल्या तिथे। जिल्हाभरात काय परिस्थिती आहे? जिल्हाभरात अशीच परिस्थिती आहे सगळी। 2-3 दिवसापासून कुठं स्टॉक नाही सध्या, शिल्लकच नाही कुठं। नाही, कुणाकडेच नाही शिल्लक। हॉटेल व्यावसायिक देखील आहेत। मला सांगा काय फटका